सर्वदासमहामोहग्रासैककर्मणे कुण्डलीकवरदानश्रीज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज सांगा द्वैत विवेक एक पाठ झाला मागच्या वेळेला चौथं प्रकरण चालू आहे आपलं विवेकामधलं द्वैत विवेक सांगा अनुवाद कोण करताय वैष्णव काका सांगतात तुम्ही नेत आहे सांग पहिल्या प्रकरणात सामान्यपणे तत्वाचा विचार केला नंतर म्हणून तत्व विवेक त्याचं नाव काय होतं दुसरा नंतर मग शुद्ध ब्रह्मापासून केवळ ब्रह्माने उत्पन्न झालेल्या स्थूल आणि सूक्ष्म भूतांचं विवेचन केलं त्याला काय म्हटलं महाभूती आयुष्याला कार्यरूप कसं काय म्हणतो कार्य उपाधी आज माया ईश्वर ब्रह्म कारण उपाधिवान ब्रह्म कारण उपाधीमुळे ब्रह्म वरती का मायेला कारणोपाधी मायेला जगताचं कारण कोण आहे माया आहे म्हणून ती कारणरूपी उपाधी झाली आणि अविद्येला म्हणजे अंतःकरणाला कार्योपाधी म्हणजे कार्यरूपी उपाधी तर अविद्येच्या पोटी कोण झाले जीव झाले आणि मायेच्या पोटी जगत झालं आणि ईश्वर सुद्धा आहे तर त्याला म्हणून तिथं माया ही कारणामध्ये गेली आणि कार्य या सृष्टीत ईश्वराने निर्माण केलेलं जे जगत आहे त्या जगतात एक अजून माया काम करते तिचंच नाव अविद्या आणि ती काय करते ती कारणरूप माया आणि तिचं कार्य अविद्या आहे म्हणजे तमांश प्रधानता झाली का नाही सातवांश प्रधानता कारण रूपामध्ये ईश्वराला जन्म देते आणि त्याच मायेची म्हणजे तमांश म्हणजे कार्य हे अविद्या झाली आणि तिने कोणाला जन्म दिला जीवाला जन्म दिलेला आहे माया अविद्या वाचता म्हणजे असेल ना तरी सुद्धा तिथे कारण कार्याची संगती आहे कारण आणि कार्याची संगती आहे अगोदर अविद्या धरायची का आधी माया तुम्हीच सांगितलं की माया अगोदर धरावं लागेल तर तिथं कारण स्वरूप उपाधी कोणाची आहे मायेची आली आणि कार्यरूप उपाधी अविद्या म्हणून पुढे आली प्रकृती सुद्धा तसंच आहे माया आणि अविद्या दोन्ही एकच आहे एक जरी असेल तरी आहे मायापासून जे काही सर्व जगत तयार झालं म्हणून मायेला कारणोपाद बरोबर आहे ओके या ठिकाणी अविद्या म्हणजे कोणते इथे एक ब्रॅकेट मध्ये कॉन्सेप्ट दिले अंतःकरणाला इथे अविद्या शब्द वापरतो बरोबर आहे मग अंतःकरण कशापासून निर्माण झालेलं आहे अविद्येपासून म्हणून ते कार्य त्यालाच मायेची तमांश प्रधान उपाधी म्हणून कार्यरूप कोण झालंय तमांश प्रधान उपाधी म्हणजे अपंचकृत महाभूत आणि त्यापासून अंतःकरण नंतर तयार झालं कळण्यासाठी अंतःकरण लिहिलंय त्यांनी पण वास्तवता कशात आहे त्याच्यात अपंचकृत पंचमहाभूत जी आहेत ती कार्यरूप उपाधी आहे मायेची अपंचकृत पंचमहाभूत कुठून तयार झाली मायेपासून अंतःकरण नाही झालं आधी अंतःकरण कळण्यासाठी लिहिलंय तिथे आधी माया आणि नंतर अविद्या म्हणून तिथं अविद्या आता अविद्यालाच काय म्हटले तर त्या अविद्येपासून अपंचकृत पंचमहाभूतांच्या सातवांशाचं कार्य मग पुढे अंतःकरण आहे आणखी मलिन झाली तर मलिन जी माया तीच कोणी अविद्या म्हणून तिला कार्यरूप केलेलं आहे अंतःकरणाच्या लक्षणामध्ये घेतलेलं आहे तर त्या प्रकृती नंतर मग
ना आता ते अजून बी आहेत त्याच्यात भेद दुसरे बी. प्रकृती कशी केली आहे सांख्यांनी प्रकृती मांडली, प्रकृती झाली. हा नंतर तिच्यात तमांश प्रधान. हा बरोबर बरोबर अविद्या. हा मलिन त्यातलाही 7वांश काढलेला आहे. मलिन 7वांश माग पहिल्याच पानावर दिलेला आहे, पहिल्याच पानावर आलेलं आहे. तर त्याचंच नाव अविद्या, कारण तिला बी कार्य घडायचं आहे, कार्य निर्माण करायचं आहे अजून. तर ती अशा प्रकारची असणारी मलिन 7वांश असा मग शब्द प्रयोग केलेला आहे तिथं, कलुषित झालेली. तर तिच्यापासून मग तिलाच अविद्या असं ठरवून ती अविद्येने पुन्हा म्हणजे त्याच अविद्येचं कार्य कोण असेल तर अपंचकृत पंचमहाभूत, आणि त्या अपंचकृत पंचमहाभूतांच्या 7वांश काढला आणखी, त्याच्यातून अंतःकरणाची उत्पत्ती. म्हणून त्याला कार्य अजून कार्यकारणाची भ्रमंती त्यात बरीच. चला तर तेव्हा अशा प्रकाराने मूळची माया जी आहे ती त्रिगुणात्मक आहेच आहे, पण ईश्वर भाव हा 7वांश प्रधान मायेमध्ये तयार झाला. आणि ती 7वांश प्रधान मायेमध्ये तयार झालेला ईश्वराने मग त्याच्या आज्ञेत त्या मायेपासून पुन्हा जगत उत्पन्न केलेलं आहे. तर त्यावेळेला मग जगतामधला जीव हा जगतामधला एक घटक झाला. म्हणून ईश्वराची उपाधीच पूर्णतः भिन्न झाली, कारणरूप उपाधी झाली. आणि कार्यरूप उपाधी कोणाची आलेली आहे? जीवाची आलेली. म्हणून त्या चला काय म्हटलं एवढाच आहे ना. हा आता कारणरूप उपाधीमुळे ईश्वर आणि कार्यरूप उपाधीमुळे जीव. हा तर त्याचं व्यावहारिक सत्यत्व आहे आणि जीवाचं सत्यत्व नाही. जीवाचं का सत्यत्व नाही? नाही त्याला उपाधी, कारण शुद्ध उपाधी नाही, म्हणून त्याच्यामध्ये जसं आहे तसं ज्ञान नाही. हां दुसरा भाग आहे ईश्वराला पाप पुण्य लागतं का? कर्मात जखडला जातो का? नाही. आणि जीव कर्मात जखडला गेला. म्हणून जगत निर्माण करणारा तर तोच आहे, म्हणून कर्म करत नाही. ईश्वराकडून कर्म झालं नाही असं थोडंच आहे. त्याने तर जगत निर्माण केलं, त्याने जगत निर्माण केलं पण तो त्याच्यामध्ये आला नाही. याला म्हणतात, आता काही शब्दप्रयोग झाला, तो सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असणारं हे विलक्षण सामर्थ्य. आणि जेव्हा जीव मात्र या उपाधीच्या अंतर्गत आला आणि म्हणून सत्यत्व त्याच्या ठिकाणी येत नाही असं म्हटलं ना. आता काय म्हटलं? तर ईश्वराकडे जे सामर्थ्य आहे ते जीवाकडे सामर्थ्य नाही. म्हणून व्यावहारिक सत्यत्व ईश्वराच्या निर्माण केलेल्या सृष्टीला व्यावहारिक सत्यत्व तसे जीवाने निर्माण केलेल्या सृष्टीला नाही. हां जीवाने निर्माण केलेल्या निर्माण केलेल्या सृष्टीला म्हणजे मनोमय सृष्टीला सत्यत्व का नाही? नाही मग त्या नाही मुख्य कारण शोधा ना. त्याची बी मायावृत्ती आहे. ईश्वराची वृत्ती कोणती आहे? मायावृत्ती. तिला सत्यत्व आहे ईश्वराच्या वृत्तीला. आणि जीवाची जे मनोमय वृत्ती आहे तिला सत्यत्व नाही. याचं कारण आहे ईश्वराच्या वृत्तीमधून भेदाची वृत्ती नाही. त्यांनी निर्माण जरी द्वैत निर्माण केलेलं असलं तरी तो त्याच्यात समस्थितीत आहे. आणि जीव हा विषम स्थितीमध्ये गेलेला आहे. जीव स्वतःचं कल्याण पाहतो, स्वतःचं हित पाहतो, जगाचं पाहतो का? नाही. म्हणून त्याचं सत्यत्व नष्ट झालं. तो जर जगाचं पाहतो तर सत्यत्वच आहे. पण असे फक्त संत महात्मेच होतात. बस याच्यातला हा मुद्दा झाला. त्याने तो स्वतःच बद्ध झाला, कारण मनोमय सृष्टीतून बद्ध झालेला आहे. ईश्वर सृष्टीतून बद्ध व्हायचं काही कारण नाही. मग त्याने स्वतःची जी सृष्टी निर्माण यालाच म्हणतात बंध. आणि बंध कुठे तयार झालेला आहे? तर इथेच झालेला आहे.
मग याच्यासाठी विचारवानाला अनर्थातून तात्काळ सुटण्यासाठी मग हा द्वैत विवेक सांगितलेला आहे. तर हा द्वैत विवेक का सांगितला? तर विचारवानाला म्हणजे विवेकी पुरुषाला अनर्थ दुःखालाच अनर्थ म्हणतात आणि तात्काळ सुटण्यासाठी तात्काळ सुटणे आणि हळूहळू सुटणे याच्यामध्ये फरक आहे. ज्ञानाने तात्काळ सुटका आणि कर्मा उपासनेच्या द्वारे हळूहळू सुटका. तर हा 2 भाग आहेत. बरं. हे सांगितलं की महत्व की तो द्वैत विवेक कावड्याच्या दाताच्या मीमांसेप्रमाणे निरर्थक नाही म्हणून. हां म्हणजे का निरर्थक नाही म्हणजे कोणाला असं वाटेल की हे काय चिंतन करून ह्याच्यापासून काय फायदा आहे आम्हाला, तर तुम्हाला आपल्या बुद्धीमध्ये विवेकाची उत्पत्ती करणं आवश्यक आहे. ईश्वराकडं विवेक अगोदरचाच आहे. इथे दोन मुख्य भाग आहेत. त्याने सृष्टी निर्माण केली पण विवेकाने केलेली असल्याने तो बंधात नाही, आणि मनोमय सृष्टी जीवाने अविवेकाने निर्माण केली आणि तो कशात सापडला? बंधात सापडला. म्हणजे एक दोघांच्यामध्ये जर आपण तफावत करून पाहिले की आपण आणि त्याच्यामध्ये काय भेद झाला. सृष्टी किती मोठी निर्माण केली नाही, दोन्ही कल्पित आहेत. तुमची अविद्या उपाधी असल्याने निर्माण होणारी सृष्टी अविद्यामय कल्पित आहे आणि त्यांनी निर्माण केलेली सृष्टी मायामय कल्पित आहे. म्हणते मायामय कल्पित जर ईश्वराला बंध निर्माण करत नाही तर जीवाला का करते? तर जीवाची मनोमय सृष्टी अविद्यामय असल्या कारणाने, आणि अविद्यामय म्हणजेच त्याच्यातलं ज्ञान नाही, आणि म्हणजे हे काय काय चाललेलं आहे काहीच माहीत नाही. त्याने तो अविद्येने काय केला, त्याच्यामध्ये परिच्छिन्नत्व आणलेलं आहे. संकोचोनी काय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे तुकोबराय म्हणतात तसं. म्हणून तो संकोचित पावला. हा संकोचाचा नाश कशामुळे होईल? विवेकाने. माझं माझं आहे, माझं माझे आहेत, माझं एवढं आहे, माझं तेवढं आहे, तो संकोच चाललेला आहे त्याचा. तो संकोचच जन्माला हेतू आहे. आणि ज्या वेळेला तो व्यापक सर्वांतरी आम्ही परमात्म्यासारखा होईल त्यावेळेला तो मुक्तच आहे. हां, विश्वधर्म स्वधर्म सृष्टी. हां, आता ते संतांचं काम कसं आहे की संत म्हणूनच त्यांच्यात द्वैत राहिलं नाही. मनोमय द्वैताचा जिथे नाश झाला ते साधू झाले, आणि मनोमय द्वैत ज्या ठिकाणी शिल्लक आहे ते जीवकोटीत आहेत. म्हणजे ज्याच्यात द्वैत आहे. बरं, आता त्याचा त्याग हा अधिकारावर होतो. अनधिकारी पुरुषाला द्वैताचा त्याग होत नाही. म्हणून अधिकारी बनलेला असेल तर त्याला द्वैत निराश होईल. बुद्धीतला द्वैत निराश होणं हा पूर्णतः अधिकार आहे की ज्याचा अधिकारी पुरुष आहे त्याचा होईल. अनधिकारी असेल तर त्याला विषय कळतो पण निराश होत नाही. पण आता हा विषय एक तर पहिल्यांदा कळायला बी अवघड आहे किंवा हे 2 द्वैत आहेतच कसे, हा विषय कळायला थोडासा नवीन व्यक्तीला अवघडच आहे. त्याला तो कळाला की एक ईश्वरमय द्वैत आहे आणि दुसरा द्वैत मनोमय द्वैत आहे. जीव बंधात कशामुळे आलेला आहे? मनोमय द्वैतात. ईश्वराने कुठं बंधात टाकलं नाही तर मग ईश्वराचा हा कोंडवाडा झाला असता. कारण त्यांनी निर्माण केलं तो द्वैतात राहत नाही, मग आम्ही का राहतो? तर आमची संकोचित बुद्धी जी आहे त्या बुद्धीने संकोचित माझं घर, माझं दार, माझी शेती, माझी मुलं, माझी पत्नी अशा प्रकारचा तो संकोच भाव तयार झालेला आहे आणि त्याच्यात तो तसा राहतो. वास्तविक तुझं कोण आहे हो? ज्या ईश्वरमय सृष्टीत निर्माण केलेली स्त्री तुझी पत्नी होईलच कशी? पण तू निर्माण केलेली आहेस ना. ईश्वराने निर्माण केलेली मुलं हा म्हणतो माझी मुलं आहेत. मग आता बाकीच्यानी बाहेरसुद्धा कितीतरी मुलं येतं, त्याला कुठं तो म्हणतो माझी? तर हे सुद्धा अज्ञान काम करतं. इथंच अज्ञान काम करतं. आणि जखडून ठेवलं का नाही तुम्हाला? मी इथे पाठाला आले तर काय अडचण नाही, पाठाला आले, पण जाताना व्यवस्थित घरीच जातात का नाही? इकडे तिकडे गेले, कुठेच नाही गेले. ते इकडे परत गेले, परत तिथेच झाले, तिथेच थांबले, तिथं त्यांनी आश्रय मानलेला आहे. हां, असा. आणि त्याच्यामध्ये ते राहतात. आणि प्रकृतीने असं काही केलेलं आहे की आता त्याला जर राहायचं असेल तर लगेच त्याला शरीर दिलेलं आहे. नेमकं त्या शरीराची त्याला नाही म्हटलं तरी खाणं पिणं राहणं ही सगळी ठेप ठेवावी लागते.
नाहीतर ते शरीरसुद्धा. म्हणून मग आता त्याच्याच तर तुम्ही उलटे पाहिले. ते अण्णा सांगायचे आता आपल्या भीमाशंकरला पाठाला गेले होते ते, म्हणजे तिथे एकांतवासाला गेले होते अनुष्ठानाला भीमाशंकरमध्ये. आणि त्यावेळेसची गोष्ट आहे, म्हणजे ही गोष्ट फार जुनी आहे. आणि भीमाशंकरमध्ये सुरुवातीचा अनुष्ठान झालेले आहेत त्यांचे, सुरुवातीचं एकदम. तर त्या ठिकाणी जुनी मंडळी काय होती आणि ती तर ते म्हणले मग तिथं मंदिर त्यावेळेसची तर काय दुरावस्थाच होती, पाणी गाळायचं कुठं काय व्हायचं असं. मग त्यावेळेला तिथून मग ते त्यांना दुपारचा वेळ मिळाल्यावर आतमध्ये ते जायचे जंगलात पाहायला. तर त्यांनी आत जंगलात साधू पाहिले काय, म्हणजे अशा आतमध्ये 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर आत, आणि भिक्षा मागून परत जंगलात जाऊन झोपायचे. म्हणजे ते तिकडेच राहायचे, साधना करत होते. झोपायचे म्हणजे काय, त्यांच्या साधनेमध्ये व्यस्त असलेले. मग ते आत इतक्या आतमध्ये राहतात. मग आमची का अवस्था अशी होत नाही. तर त्यांनी घरदाराचा त्यागच केलेला आहे ना. त्यांच्या दृष्टीमध्ये एक ईश्वरमय सृष्टी दिसते राहते, पण त्यांच्या बुद्धीत मधला तर म्हणजे सगळेच नाही असू शकत, त्याच्यात काही ठराविकच असणार आहे. तर ते काय थोडे साधू, सगळे साधू होतं थोडे तिथं बसलेले. तर तेव्हा काहीतरी पाहिले त्यांनी तिथं ते असे. तर ते एक दोन साधू पाहिले असे म्हटले, त्यांनी सांगितले त्या ठिकाणी वनामध्ये असे. आणि एकटेच त्यांच्या झोपडीसुद्धा केलेली नव्हती. तर खाली अशी त्या पाण्याचा झरा असायचा, तर झाडावरती अशी लाकडं टाकून त्या लाकडावरती असे बसलेले राहायचे. काय विशेष आहे, काय खायचं, काय खात असतील पहा. काय काय यायचे, इकडे यायचे सुद्धा नाहीत, फिरकायचे सुद्धा नाहीत. काय कधी आले येत असतील तर आले असतील, पण काय त्यांची आंतरिक स्थिती काय असेल. तर मग ते त्यांनी वनामध्ये राहून पाणी खालून असं चाललेलं असायचं, त्याच्यावर लाकडं म्हटले टाकलेले. आम्ही ती एक साधू पाहिला आत वनात, तर ते लाकडं टाकून त्याच्यावर वर बसलं होतं ते. आणि खालून पाणी चाललेलं आहे, काही नाही, कोणाचं देणं नाही घेणं नाही, काय चिंतन असेल. पण त्या चिंतनाला खासच अर्थ आहे, कारण त्यांनी सर्व बुद्धीमधून काय केलेलं आहे, निराशच केलेला आहे. असा हेच द्वैत आहे, दुसरं कोणतं द्वैत आहे आणखी. पहिला आंतरिक पंचकोशाचा विषय संपला की तुम्ही आत्माच आहात, पण मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे. पण दिसणारं द्वैत हे तर त्याला म्हणजे प्रतिबंध करताय. तर मनोमय द्वैत हे प्रतिबंध करतं, ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत प्रतिबंध करताना दिसत नाही. चला, म्हणून कार्यरूप उपाधीमध्ये असणारं जे द्वैत आहे ते खरं म्हणजे तेच खास प्रतिबंध आहे, मोक्षाचं प्रतिबंधक बनलेले. म्हणून जीवाला बंधनातून मुक्त करण्यासाठी उपयोगी असल्यामुळे हा द्वैत विवेक सांगितला त्याची. आणि हे आता उत्तरार्धात सुचवणार आहे. हा, तर आता पूर्व पक्षाची प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं आहे की पुष्कळद्वैतवादी अदृष्टाच्या म्हणजे पूर्वकर्माच्या द्वारा जीव जगाचे कारण आहे असे म्हणून वर्णन करतात. तर अदृष्टाच्या म्हणजे पूर्वकर्माच्या द्वारा जीवच जगाचे कारण आहे. जीव जगाचं कारण कसं, त्याला ईश्वराने उत्पन्न केलेले कसे म्हणता तुम्ही? तर ईश्वराने निर्माण केलेलं कसं म्हणता येईल. त्याला ईश्वराने नाही निर्माण केलेलं, तर तो स्वतःच निर्माण झालेला आहे. आणि कशामुळं, तर अदृष्टाच्या द्वारे. अदृष्ट म्हणजेच पाप पुण्य. अदृष्ट पदाचा अर्थ आहे पाप पुण्य. जीवाने निर्माण केलेलं पाप पुण्य हे त्याला बंधात टाकतं आणि त्याद्वारे तो काय करत राहतो, हे जीवच जगाचं कारण आहे असं ते अदृष्टाच्या द्वारे दिसतं आपल्याला. कारण त्यांनी निर्माण केलं, त्यांनी कालं. ते म्हणले तुम्हाला आत्ता जे भोग उपलब्ध आहेत ते का कोणी दिले तुम्हाला, ईश्वराने दिले का. ते म्हटले नाही, आम्ही मिळवलेले, कारण आम्ही पूर्वकर्म केलं आणि आत्ता आम्ही त्याचा भोग घेतो. आणि मग ईश्वर कारण आहे हे कसं काय सिद्ध झालं. म्हणजे ईश्वराकडे कारणता येत नाही असं म्हणतात ते. चला, माया तू प्रकृतीं विद्यां मायिनं तू महेश्वरं समायी सृजती त्याहु श्वेता स्वतरशाखिनः.
मायां तु प्रकृतिं विद्या. तर हे वेदामधली श्रुतीचं टाकलेली इथं, त्या वेदश्रुतीच्या द्वारे श्वेताश्वतर नामक उपनिषदामध्ये आलेली ही श्रुती आहे. मायेला प्रकृती जाणावे. माय आला का, प्रकृती हा शब्द आला आता कार्यरूप झाली बरं का. म्हणजे ते अधिक प्रकृतीमध्ये आली, म्हणजे किती काय म्हटलं, रजतम आणि सत्वाची साम्यावस्था ती प्रकृती म्हणून पुढं आली. पुढे जाऊन ती परिणाम पावत गेली. जशी परिणाम पावत गेली तर पुढे 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 कार्याला प्राप्त होत गेली. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. माया ही कशी आहे, त्रिगुणात्मक आहे, त्रिगुणात्मक. आणि त्याची साम्य अवस्था म्हणजे त्याच्यामध्ये समतोलता तयार होऊन जाऊन पुढे काय निर्माण करायची आणखीन, ज्या वेळेला माया ही केवळ सत्वांश प्रधान आहे, नंतर ती रजांश प्रधान बनते, नंतर तामांशामध्ये जाते, अशी तिच्यामध्ये बदल 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 होत गेले पुढे. आणि मग तामांशामध्ये रजांश आला, तामांश रजांशामध्ये सत्वांश आला, अशी त्याची साम्य अवस्था बनून म्हणजे सारखेपणा यायला सुरुवात होईल नंतर. आणि मग जगत उत्पत्तीला कारण जगतामध्ये काय यायला पाहिजे, पण तरी मग त्याच्यात सुद्धा आणखीन कार्य होत राहणार पुढे. आणि मग 3 गुणांचंही विषमावस्था तयार होणार प्रत्येक कार्यात. जसे आता वनस्पती शरीर आहेत, यांच्यामध्ये असणारी सत्वरज तम अवस्था भिन्न, मानवी शरीरात असणारी भिन्न, प्रत्येक प्राणी शरीरातली ही अवस्था भिन्न भिन्न होत गेली. तर अशा पद्धतीने ती कार्यरूप उपाधीमध्ये जाईल. प्रकृती त्याच्यानंतर त्याच्यात असं म्हटलं की तमांश प्रधान, त्याच्यापासून जड जगताची उत्पत्ती. मायेच्या तमगुण प्रधान प्रकृतीपासून काय झालं, स्थूल प्रकृती भूत झाली. चला पुढे. तथा मायिनं महेश्वरं विद्या. मायिनाम मायावानाला मायावानाला ईश्वर असं म्हटलं. तोच मायावान म्हणजे मायेमध्ये प्रतिबिंबित जे आभास, मायेमधला प्रतिबिंबित जो आभास चैतन्य, त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि अविद्येमध्ये प्रतिबिंबित जीव झाला, अविद्येत आला तो जीव झाला. म्हणून उपाधी चैतन्यात नाही भेद निर्माण झाला, उपाधीत भेद निर्माण झाला. उपाधी मलिन असल्याने जीव बांधला आणि उपाधी शुद्ध असल्याने ईश्वर भावाला प्राप्त झाला. समायी सृजती इति श्वेता स्वतर शाखिनः. तर माया ईश्वर सृष्टी करतो असे श्वेता स्वतर शाखेचे अध्यापक सांगतात. हां, मायेमध्ये प्रतिबिंबित होणाऱ्या ईश्वराचं प्रकरण चालू असल्यामुळे ही श्रुती प्रवृत्त झाली आहे. आता ही श्रुती तरी का आली, तर आपला विषय जो चाललेला आहे, तर मायेमध्ये प्रतिबिंबित होणाऱ्या ईश्वराचे प्रकरण चाललं आहे. म्हणून ही श्रुती सांगितली की ईश्वर झाला कसा, म्हणजे ईश्वराची उत्पत्ती. तर हां तिथे त्या ठिकाणी चाललेलं, असं मी गेल्या वेळेस बी सांगितलं होतं तुम्हाला. हां, तर त्या ठिकाणी ते प्रकरण चालवलं असल्यामुळे तिथं हा विषय दिलेला आहे. माया ही प्रकृती, सृष्टीची प्रकृती आणि माया असल्यामुळे तो ईश्वर स्वाधीन ठेवतो. सृष्टीची प्रकृती, माया हीच सृष्टीची प्रकृती व ती माया जो आपल्या स्वाधीन ठेवतो तो ईश्वर असे जाणावे. दोन गोष्टी आहेत. म्हणून माया, ज्या मायेमध्ये जन्म झाला याचा, ती माया, आणि नियंत्रक माया, तिला योग माया असं म्हटलेलं आहे. जी माया, ज्या मायेच्या द्वारे हा काय करतो, नियंत्रण करतो. तर त्या मायेमध्ये प्रतिबिंबित जे ईश्वर भाव आहे, ईश्वर चैतन्य, ते त्याचं नियंत्रण करतात. म्हणून सृष्टी अनियंत्रित झाली नाही, सृष्टी नियंत्रित राहिली. मायेने निर्माण केलेली सगळी भूतं नियंत्रित राहिली. त्या भूतांना ज्या पद्धतीने, आता हा हात, याचं नियंत्रण, याच्यात जर चैतन्य नसेल, म्हणजे चैतन्य आभास नसेल तर होणारच नाही. हा हात असा पडला तर तो तसाच पडेल, हा जर जड असेल तर. पण याला नियंत्रित कोणी केलं, चैतन्याने. म्हणजे चैतन्याच्या द्वारे हा नियंत्रित आहे. तिथंच तेच चैतन्य. पण हे चैतन्य मग सांगा, ब्रह्मचैतन्याने हा हात उचलला का,
आता ब्रह्मचैतन्याने हात उचलला नाही, तर याच्यामध्ये कारण आरूप असणारा आभासरूप चैतन्य ही माझ्या दृष्टीने शक्तिप्रधान आहे, म्हणून हा हात हालचाल करतोय. तसं हे जगताचे हालचाल जे चैतन्य करतं ते ईश्वररूप चैतन्य हे मूळ चैतन्यावरून ब्रह्मचैतन्यावरून भिन्न आहे. म्हणून संपूर्ण सृष्टीचं नियंत्रण आणि त्यालाच कोणी योगमाया असं केलेलं आहे. हां, जसं आपल्यामध्ये एक मायाच आहे ना, ही एक शक्तीच आहे ना, की हे शरीर चालवतोय आपण, पण हे जीवरूप उपाधी धारण करून या चैतन्याकडून हेच काम होतं आहे. हे जगतामध्ये ही झाडं उगवत आहेत है ना, ही शरीरं निर्माण होत आहेत. ही शरीरं कशी निर्माण होत आहेत, तर त्याला कारण कोण आहे? ईश्वराची योगमाया. त्या योगमायेने हे सगळं जगत निर्माण केलं आणि तेच माया हे जगत चालवते. आपण झाडं आणून लावतो, पण ते झाड येतंय कसं हे माहिती का? मग ती योगमाया आहे सगळी. जेवढी सृष्टी जी आहे ना, ती मायामय ईश्वर हा चालवताना दिसतो. मग सगळीकडे एवढे किड्या काय मुंग्या निर्माण होतात बा, ती सकाळी आता आपण निघताना असं लक्षात येतं इथं दारात किडे उत्पन्न होत आहेत. हे कोण निर्माण करत आहे? किड्यांनी किड्याची शरीर निर्माण केली का? किड्यांना काय कळतं आपलं शरीर कसं बनवायचं? आणि माणसाला तरी कुठं कळतं, फार शहाणा जरी झालात. म्हणजे हे शरीर कसं निर्माण केलेलं आहे, तर ते हे सगळे तर याचंच नाव ईश्वराने हे जगात निर्माण केलेलं आहे. हां, माया हीच सृष्टीची प्रकृती. हां, माया ही सृष्टीची, माया हीच हां हां सृष्टीची प्रकृती. बरोबर. म्हणजे परिणाम कशात झाला? परिणाम आणि विवर्त असे दोन भाग आहेत त्याच्यामध्ये. तर मायेचा परिणाम जगत आहे, म्हणून माया ही परिणामाला प्राप्त होते, म्हणून प्रकृती बनते. तीच प्रकृती पुढे जाऊन म्हणजे प्रकृती काय म्हटले सांख्यांनी काय केलं तर विभाग त्याने महत्तत्व पंचमहाभूते आहे ना, प्रधान प्रकृती निर्माण केली, तर तिच्यावरती परिणाम तयार केले. आता महत्तत्व म्हणजेच बुद्धी केलेली त्यांनी. मग ती बुद्धीसुद्धा त्या महत्तत्व ही त्याचा परिणामाला प्राप्त झाली. पुरुष, प्रकृती, महत्तत्व, अहंकार, पंचतन्मात्रा, अजून 10 इंद्रिय, 10 ते तन्मात्रा झाली, पंचतन्मात्रा झाली. पंचतन्मात्रा, 10 इंद्रिये, पंचमहाभूत, पुरुष, प्रकृती, अहंकार आणि महत्तत्व आणि मन असे 25 तत्व सांख्यांनी मांडली. ही सारी प्रकृतीच्या अंतर पुढे 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 परिणाम ती प्रकृतीमध्ये गेली आणि तिच्यानंतर अजून तिचे बी परिणाम आणखीन पुढे. आणि ईश्वरच प्राणी कर्मानुसार सृष्टी निर्माण करतो. आणि ईश्वर हा प्राणी कर्मानुसार सृष्टी निर्माण करतो. याच्यावर काय ऑब्जेक्शन आहे? पूर्वपक्षाने घेतला ना, अदृष्टाने झालं म्हटले. आणि ईश्वरने, मग ईश्वर नाही करत तर कोण करतं ते सांग. उलटा आपण प्रश्न करू की ईश्वराने सृष्टी जर निर्माण नाही केली तर कोणी केली ते सांगा. जीवाने केली का? कारण जीव हा पराधीन आहे. ईश्वर हा, जीव हा पराधीन झाला. पारतंत्र्यातच आहे जीव. पूर्वी होता, आत्ता आहे, नंतरही राहील. कारण त्याला कुठं स्वातंत्र्य आहे? त्याला ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीत तो आलेला आहे. हां, त्याला स्वातंत्र्य एवढं मिळेल की तो ब्राह्मी स्थिती मध्ये जाऊ शकेल. बरोबर. त्यांनी सृष्टी निर्माण करायच्या फंदात पडायचं नाही. हां, त्यांनी सृष्टीने, आता ते म्हणले थांबा आता मी ईश्वर होतो. तुम्ही कशाला ईश्वर होता? तुम्ही असं करा, ब्रह्म होऊ, ब्राह्मी स्थितीमध्ये जा, ब्रह्मानुभव तुम्ही घेऊ शकता. पण ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीत पहिली गोष्ट, त्याने निर्माण केलेली सृष्टी सत्य आहे का? सत्य नाही, तर भ्रामक आहे. भ्रमेणाहम भ्रमेणातुम भ्रमेण जीवेश्वर भावश्च भ्रममूलम इदम जगत असं म्हटलं. तसं त्यानेच निर्माण केलेलं असे. मग त्याने का निर्माण केलं? तर त्याने त्याच्यासाठी निर्माण केलेली करमणूक आहे, त्याच्यातला हा जीवबद्ध झाला. पण ते मग हा आरोप जे ईश्वराकडे गेला की का हो तुम्ही सगळ्या जीवांना बद्ध केलं. म्हटले मी कुठं केलं? मी काहीच केलं नाही. तर त्यांचे ते जीव आहेत ते बद्ध झालेले आहेत.
मग ते जीव का बद्ध झाले म्हणले कार्यरूप उपाधीमुळे झाले, म्हणजे अंतःकरणामध्ये जाऊन तिथं समाविष्ट झाले आणि त्यांनी त्यांचं मनोमय द्वैत निर्माण केलं आणि बद्ध झालेले. आता आपला मुख्य विषय तोच आहे की मनोमय द्वैत निर्माण करून बद्ध झालेल्या जीवाला ईश्वर कसा मोक्ष देईल? नाही, तर तुमच्या द्वैताचा निराश तुम्हीच करा आणि तुम्ही मुक्त व्हा. ज्याला असं वाटेल की मुक्त व्हायचं तो मुक्त होईल आणि जो निराश करणार नाही तो तसाच राहील, बद्ध राहील. आणि मग त्याचा कधीतरी विकास होईलच, हे बी लक्षात ठेवा. कधी होईल? ज्या वेळेला सत्वांश प्रधानता कधी त्याच्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेला त्याला हा विवेक कळायला लागेल. म्हणून आज बी जेवढे जीव आहेत, मग जीव म्हणण्यापेक्षा माणसं धरा, कारण बाकीचे जीवांना तर काही कळतच नाही. समजा कळणारा ह्याच्यात सगळ्यात जास्त हुशार प्राणी कोण आहे? मनुष्य आहे. आणि त्याच्यातही हुशारी कशात दाखवतोय? तो व्यावहारिक हुशारी दाखवतोय. तर तो व्यावहारिक काही गोष्टी करण्यामध्ये फार हुशार आहे तो, पण त्याने स्वतःचा विचार केलाच नाही की मी असा किती काळ याच्यामध्ये राहील. मी जे निर्माण करतोय, माझा जेवढा वेळ मी या सृष्टीमध्ये घालवतोय तो निरर्थक आहे हे त्याला कळत नाही. लोक त्याला निरर्थक नाही म्हणत, लोक तुमच्या वेळाला निरर्थक म्हणतात. लोकांनी उलट केलेलं आहे. तुम्ही चालेल ते म्हणले निरर्थक आहे, ते काय नाही, मंदिरात जाऊन बसले म्हटले, अभ्यास करत बसले, काय निरर्थक आहे म्हणले, यांना काही कामं नाही. आणि ते जे कामावर गेलेले ते सफल आहेत असं आहे का? ते खास निरर्थक आहेत. कारण तुम्ही तुमच्या मर्यादित करून ठेवल्या जगण्याच्या. सगळ्यात सोपं आहे ते की आपल्या मर्यादा अत्यंत मर्यादित केल्या आणि त्या मर्यादित करून तुम्ही काय करायला लागले? चिंतन करायला लागले. तर चिंतनाच्या द्वारे द्वैत निराश करून तुम्ही मोक्षाला जाऊ शकता, ते नाही जाऊ शकत. गृहस्थाश्रम जर स्वीकारलाय तुम्ही तर तुम्हाला कामावर जावंच लागेल. हां, स्वीकारलाय म्हणजे मनोमय द्वैत निर्माण बांधीलच केलेलं आहे ना. तुम्हीच बंधात गेलेले आहेत ना. तुम्हाला काय सांगितलं का शास्त्राने की स्वीकारायलाच पाहिजे? गृहस्थाश्रम तर दिलेलंच आहे ना आपल्याला. नाही दिलेला. पहिलं ऑब्जेक्शन दिलेलाच नाही. आण अधिकारी आहे ना तो लय बोंबलत फिरेल का नाही इकडं तिकडं. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमापासून संन्यास आश्रमात जायला पाहिजे. पण नाही गेलो म्हणजे आता आपला दोष आहे समजायचा व असं करायचं. मग आता गृहस्थाश्रम स्वीकारला आहे तर मग कर्म तर करावंच लागेल. हां, तर कर्म करावं लागेल नाही. तुम्ही कधी सुटून जायचं हे त्याच्यातही तुम्हीच ठरवायचं आहे. झाले ना आता पोरं लेकरं झाली, सगळे लागली, मार्गाला लागले ना, मग आता काय करायचं? ते म्हणले आता काय करायचं म्हणले आता नाही. तर त्याच्यातही मर्यादा दिली ना. गृहस्थाश्रम म्हणजे काय शेवटपर्यंत म्हातारा होतोवर त्यात मरायचं आहे असं नाही ना ते. तर त्याच्यात त्याला मर्यादा दिली की बा झालेत ना सगळे वृद्धीला आले, झाले तुझा विषय संपलेला आहे, तो डोक्यातला विषय काढून टाक. आणि झालेलं आहे याच्यामध्ये पुष्कळ झालं. आता ज्याच्या आणि मग तुला करावंच लागेल असं जे म्हटलेलं आहे ना ते नाही. त्यांनी स्वतःहून निर्माण केलेली बांधिलकी ती. करावं फिरावं काही नाही लागत. आणि मग ते म्हणले बाकीच्यांचं काय व्हायचं? बाकीच्यांचं ते पाहतील काय व्हायचं. हे कधी झालं? आपण जे आता थोडक्यात आपण हे जे पाठाला येतोय हे कधी थोडक्यात आपण वानप्रस्थ असं समजू आपण. हां हां. त्या ठिकाणी पण त्याच्या अगोदरचा जो काळ आहे त्या काळात ते हे कमवायलाच पाहिजे ना. म्हणजे त्या आपला उदरनिर्वाह त्यासाठी त्या काळात असं म्हणतो. शास्त्र बांधिलकी देत नाही ना हो. एखाद्या माणसाने नाही गेला, निघून गेला, त्याला कोण काय करणार आहे? पण त्या व्यक्तीने जर तशी बुद्धी त्याची असेल तर तो बंधात आलेलाच आहे ना. त्यांनी ते चालून नांगरण ते सोडून दिलं. मी टाकलेलं आहे ते प्रवचन त्यांचं, भीमदादाचं प्रवचन टाकलं. काय देणं घेणं नाही ते काय नाही. ते म्हटले सोडून गेले. मग त्यांना बायको होती, मुलं लहान होती, तशी फार मोठी नव्हती त्यावेळेला जे गेले त्यावेळेसची बी. म्हणजे सगळं आता त्यांनी ते आहे तसं सोडून दिलं. तर ते म्हटले पा मग हे दोष आला. तर हा दोष नाही. त्यांचं काय झालं नाही का सगळ्यांचं? अहो आज बी परिस्थिती तीच आहे. जो एखादा तरुण मुलगा एखाद्या कुटुंबामध्ये आहे आणि तो जर मेला, काय कशाने मरतोय की ॲक्सिडेंट झाला आणि मेला, त्याला काय करणार आहे कोण? आणि मेला. ते म्हटले मग आता कसं काय करायचं? ते म्हटले पहा बा जैन समाजामध्ये ते लहानपणापासूनच ते दीक्षा घेतात म्हणजे मोठ्या प्रमाणात. हा सगळीकडे त्यांचा विचार असेल काय.
पण मग आता त्याला कोण काय करणार आहे? मग त्याचं कुटुंब कुठे आहे? माझे वडील मी लहान असताना 2-3 वर्षाचं असताना गेलेले ते, म्हणजे मला साधारण फक्त कळतं असं टेकून बसवलेलं. ते कॅन्सरने गेले आणि मग त्यावेळेला ते तर ते मग आता मला फक्त असं दिसतं की टेकून बसवलेलं होतं बरं का त्यांना. आणि आमची थोरली बहीण म्हणत होते ते म्हणे असं का बसवलं आहे म्हटले, भुका लागलेले तर काही स्वयंपाक बिपाक आहे का नाही खायला काही कारण कळतच नव्हतं ना काही, आणि ते एक तर फार बारीकच होतं. तर ते असे मग आता काय राहिलं, हा ईश्वर सांभाळतो ना आपल्याला. आपल्याला असं वाटतं की आता पुढं कसं काय, आपल्या घरदारांचं कसं काय, काय नाही होत, त्यांचं सगळं होतं व्यवस्थित. आपण त्याला धरून ठेवलेलं आहे, असं मुद्दाम होऊन धरून ठेवलेलं आहे ते. मग आता आपल्याला करावंच लागेल, मग करावं लागेल तर करा. तुम्ही ज्या दिवशी सोडताल त्या दिवशी मुक्त आहेत, आणि ज्या जोपर्यंत धरताल तोपर्यंत बद्ध आहेत. काय पोपटाचं उदाहरण दिलं आहे ना माऊली ज्ञानोबरायांनी. त्याने उडावे परी न पुरे मनशंका, म्हणून वायाची मान पिळी आटुबे हे आवळी, टिटांतू नळी धरोनी ठाके. तो असे आवळून धरतो तो. म्हणलं पडला बिडला तर ठीक आहे, जोपर्यंत धरेल तोपर्यंत धरेल, ज्या दिवशी सोडेल त्या दिवशी सुटली. पण हा भाग जीवाकडे आहेच, म्हणजे जीवाकडून हा भाग तयार आहे. म्हणून कोणताही गृहस्थाश्रम हा म्हणजे गृहस्थाश्रमात गेले म्हणजे बंधात गेले असा जो भाग आहे तो तसा नाही. आणि दुसरा आहे, गृहस्थाश्रम तरी काय बंद करतो, हाच मुद्दाम होऊन काम करतो. पोरं म्हणतात बाबा तुम्ही बसा ना गपचिप, बाबा काय गप बसाना, बाबा धडपड केल्याशिवाय राहतच नाही, लातूरलाच जातात. म्हणजे असं आहे ना बाबा, बाबांचं काम असं आहे. त्यांचं एकट्याचं नाही बरं का. ते म्हणजे ते डोक्यामध्ये काय आहे ते, त्याचा तो असा भ्रम बसलेला आहे की असा. हां आणि करत असल्यामुळे त्याला महेश्वर असे विवेकी मोठे आदराने. हां मग त्याला काय म्हणतात, महेश्वर. राजा आहे, नियमन करणारा. राजा जसा काय करत असतो, नियमन करतो. म्हणून हे निर्माण केलेलं द्वैत असं वाया वेडं वाकडं काहीतरी याच्यात अनियंत्रित असं नाही, तर भगवंताने एकदम नियंत्रित केलेले. आपल्या इथे निर्माण होणारं हे गवत इथंच का उगवलं, तर त्याचं ते नियमन आहे. मग त्या काल ते आले होते मारायला, औषध मारलं का? नाही मारलं. हां नाही मारलं बा. मग पाऊस आल्यावर धुवून जातात. मग याचा अर्थ की हे धुवून जातं किंवा पाऊस आणतं, हे कोण आणतो? त्यांना मारायचं नाही अजून, त्याला काही दिवस जगवायचं आहे. असं कोणाचं नियोजन आहे? ईश्वराचं नियोजन आहे. हे सारं नियोजन त्याच्याकडूनच चालतं. काही वाढतात, काही नष्ट होतात, काही नवीन बागा फुलतात, काही गळ होते, काही सुकतात. तर हे सगळं तिकडूनच चालतं नियंत्रण. आपल्याला असं वाटतं आम्ही बाग लावली, तुम्ही काय बाग लावली? त्याची देवाचं मनोगत आहे, इथे असं असं करा, इथे हे ते करा. तर हे सारं पूर्णतः त्याच्याकडून चालतं. आणि जीव स्वतःच्याच मनोमय सृष्टीने बद्ध होतो. तो म्हणतो मी घर बांधलं तर ह्याच्यात काय विशेष नाही, पण मी बांधलं ना, त्यात मीने बद्ध केलेलं आहे त्याला. आणि ईश्वरी सृष्टीत हे रचना घडतच चालतात. काही घरं पडतात, काही घरं नवीन निर्माण होतात. हे सगळं चालूच आहे. ते जीवही ते करत राहतात. त्या जीवांना ती प्रेरणा प्राप्त होते, कर्मानुसार होते, आणि ईश्वर ती करून घेत असतो. तर हा राजा आहे एक मोठा. आणि जीव आता याच्यात काय भाग आहे, जर तुम्हाला दुःख भेडसावत नसेल, तुम्हाला दुःख वाटत नसेल, तर परमार्थ कोणी करणार नाही. पण मनोमय सृष्टीमध्ये दुःख आल्याशिवाय राहतच नाही. हा इथे मुख्य मुद्दा तयार झाला. नाहीतर ईश्वराने सृष्टी निर्माण केलेली, मग म्हणले महाराज काय अडचण आहे आम्हाला, किती दिवस राहायला याच्यात, राहा. मग तुम्हाला दुःख वाटतं का? मोक्ष कुठं तयार झालेला आहे? नाही, दुःखामध्ये तयार झालेला आहे. म्हणजे दुःखाच्या नाशासाठी पहिल्यांदा तो पुढे आला. जीवाला मोक्ष का पाहिजे असा प्रश्न विचारला, पण की का तुम्हाला का मोक्षासाठी का धडपड करू राहिले? तर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती ही पहिल्यांदा मोक्षाचं स्वरूप आहे. दुःखाच्या दुःखच नको आम्हाला.
आणि जर तुम्हाला याच विश्वात राहून तुम्ही जर आत्यंतिक सुखी दिसले असते तर मला नाही वाटत कोणी ग्रंथ अध्ययन करायची गरज आहे किंवा मोक्ष पाहिजे आम्हाला. काय कारण नाही, कारण आम्हाला सुखच आहे. असं होत नाही. याला कारण मनोमय द्वैत आणि अविद्येचं जे कार्य तुटपुंज आहे आणि त्याच्यामध्ये संकुचित झालेलं आहे, त्याचा संकोच झाला. नेहमी दृष्टांत आपण वापरतो की दर कितीतरी हे जीव जे आहेत ते कोणी निर्माण केले, त्याने केले. म्हणजे जीव हा अविभाज्य घटक आहे त्याचा. किती जीव मारतात दररोजचे, अनंत मारतात. म्हणून अनंत जीव मारतात. अनंत जीवांच्या म्हणजे शरीरं बरं का, जीव मारतात म्हणजे त्यांची शरीरं, आणि अनंत जीवांची शरीरं उत्पन्न होतात. मग त्या ईश्वराला किती दुःख आणि किती आनंद आहे, कारण त्याचे आहेत ना. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा मग त्याला काय झाला पाहिजे, हां म्हणजे त्याला दुःख आहे का सुख आहे असं दोन्ही बाजूने पाहिलं. त्याच्यामध्ये सुख आहे नाही, दुःख आहे. न्यूट्रल पोझिशन आहे म्हटले. तुमची पोझिशन न्यूट्रल ठेवा तरी काही अडचण नाही. समदुःखे सुखदुःख समे कृत्वा लाभालाभ जया जय, ही तर संत भूमिका दिली. मग तो त्यांच्यासारखं करायला लागले. ते म्हणजे संत देवासारखे झाले आणि मुक्त झाले. आणि ते काही तेच बद्ध झाले. आता बद्ध झाले ते जीव. ते म्हटले मग दुःख तुम्हाला दुःख भेडसावत असेल तर तुमच्यामध्ये अज्ञान काम करतं आहे. मला जर दुःख लागत असेल तर समजून घ्यायचं माझ्यामध्ये काय आहे, बस माझ्याकडे अज्ञान आहे. आणि अज्ञान कशामुळे आहे, कार्यरूप उपाधीमुळे आहे. आणि द्वैत निर्माण केलेलं आहे. कार्यरूप उपाधीने काय निर्माण केलेलं आहे, मनोमय द्वैत निर्माण केलेलं आहे. बस त्याच्यामुळे आहे. याचा विवेक केला तर तो जीव काय होऊन जाईल. म्हणून कावळ्याच्या दाताप्रमाणे नाही बरं का, नाही तर ते म्हणजे ह्याचा काय उपाय नाही, निरर्थक आहे असं नाही होत ते. चला आता याच अर्थी असलेले ऐतरेय उपनिषदातले पहिलेच वाक्य येते अर्थतः घेतलेलं आहे. आत्मा वा इदमग्रे भूत, आत्मा वा इदमेग्रे भूत स इक्षत सृजायति, स इक्षत सृजायति. आत्मा वा इदमग्रे भूत स इक्षत सृजायति. आत्मा वा इदमग्रे भूत स इक्षत सृजायति. आत्मा वा इदमग्रे भूत संकल्पेन सृजाल्लोकान्, संकल्पेन सृजल्लोकान्. स एता नीति बहवृचाः, बहवृचाः. स एतानिति बहवृचाः संकल्पेन सृजान् लोकान्. स एतानिति बहवृचाः, एतानिति बहवृचाः संकल्पेन सृजल्लोकान्. स एतानिति बहवृचाः. आत्मा वा इदमग्रे भूत स इक्षत सृजायति. संकल्पेन सृजाल्लोकान्. स एतानिति बहवृचाः. आत्मा वा इदम अग्रे, बरोबर आहे. अभूत स इक्षत सृजा इति. सृजाचा सृजय केलेला आहे त्यांनी. सृजा इति. संकल्पेन
असृजन लोकान् स एतान् इति बहुवृचाः आत्मा वा इदम् अग्रे अभूत् स इक्षत सृजय इति संकल्पेन असृजन लोकान् स एतान् इति बहुवृचाः. सांगा बरं मग अर्थ आहे. आत्मा वा इदम अग्रे भूत स इक्षत काय चुकलं? अभूत स इक्षते सृजा इति इक्षते आलंय का? इक्षत आहे. सृजा इति सृजय सृजा असृजल लोकान् स एतान् इति बहुवृचाः. आत्मा वय आत्माचं होते कुठं अग्रे इदम आसीत अशी श्रुती आहे का नाही पूर्वीची एकदा गेलेली. इदम अग्रे आसीत या सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी एक आत्माच होता. सदैव सौम्य सदैव सत एव सौम्य इदम अग्र आसीत एकमेव द्वितीय एकम एवम अद्वितीयम. तर या सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी छांदोग्य उपनिषदातलं आहे ना. छांदोग्य अग्रे इदम आत्मा वै आभूत. ज्या वेळेला आभूत म्हणजे सृष्टी उत्पन्न झालेली नव्हती. अग्रे म्हणजे पूर्वी सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर. म्हणजे इदम म्हणजे हे दिसणारं जगत हे उत्पन्न होण्याच्या आधी एक आत्माच होता. झालं. याच्यावरून सुद्धा सृष्टीच्या आधी जर आत्माच होता तर सृष्टी नंतर झाली. सृष्टी कोणी केली? मायिणाम तो महेश्वरम. या महेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यापूर्वी एक आत्माच होता. सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी एक आत्माच होता. आपल्याला विषय असा घेतलेला आहे की मागचा जो विषय आहे तो घट्ट करण्यासाठी ऐतरेय उपनिषदातला विचार केलेला आहे. तेव्हा त्याच्यामध्ये असं म्हटलं की मग अहम सृजय इति सहा इक्षत. अहम म्हणजे मी, सृजय म्हणजे सृष्टी निर्माण करीन. सृजय हे पद भविष्यवाचक आहे. काय? सृज हा धातू आहे आणि त्याचा सृजय हे पद काय झालं? भविष्य म्हणजे करीन. हे भविष्य काळ त्या ठिकाणी आलेला आहे. तेव्हा अहम सृजय मी काय करेल? सृष्टी निर्माण करील असं कोणाचं म्हणणं आहे? ईश्वर. इति सहा इक्षत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? अशा प्रकारचं वचन म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे? संकल्प. देवाचं वचन म्हणजे देवाचा संकल्प आहे. तर मी अशा प्रकारची सृष्टी निर्माण करेल की मग आता त्याने जर सृष्टी निर्माण केली तर ती सृष्टी आपोआपच त्याच्या ताब्यात राहिली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा मायामय ईश्वराने निर्माण केलेला हा संकल्प हा सृष्टी निर्माण करेल तर तो सृष्टी स्वरूपच झाला. तोच काय झाला? सृष्टी झाला. म्हणून संपूर्ण सृष्टी ही ईश्वरमय सृष्टी झाली. पण मग तो सृष्टी झाला तर सृष्टीत प्रवेश करता झाला असं म्हटलेलं आहे. या सृष्टीमध्ये त्याने काय केला? निर्माण करून स्वतः प्रवेश केला आणि ते संपूर्ण सृष्टीचा नियामक म्हणून त्याला आता आपल्याला जर समजा मला हे समोरचं स्टँड उचलायचं असेल तर माझा हात इथपर्यंत जातोय का? नाही जात. बरोबर आहे. मग मला ते स्टँड उचलता येईल का? नाही. पण मीच स्टँड असेल तर मग काय अडचण आहे का? हां तसा भाग. आता मला हा पोल आहे हा उचलायचा आहे आणि तिकडे ठेवायचं. मला पुष्कळ कष्ट आहे कारण त्या पोल म्हणजे काय मी नाही तर त्याच्यावरून मी भिन्न आहे. पण मीच जर पोल असतो तर मग मला काय अडचण आहे का? नाही. आपल्याला आता मीच पोल असतो म्हणजे काय असतो? ब्राह्मी स्थिती नाही सांगत मी. तर मग त्याला मग तो करतोय ना तो महापूर आणून सगळी घरं सपाट करून टाकू राहिलाय तो. ते म्हणते हे घरं का सपाट केली? तोच आहे.
पाणी बी तोच आहे, घरं बी तोच आहे, लाटा बी तोच आहे, सपाट करणारा तोच आहे. करतोय का नाही? ते एका दणक्यास लगेच जाग्यावर. ते असं ते म्हणते का हो देवाला काय आहे का नाही? देवच आहे, तोच आहे. म्हणजे त्याने उत्पन्न करतो तोच, पालन करताना हेच त्याचं पालन आहे, कारण तो सृष्टीमय तोच आहे. झाडं फुलली याच्यात जर ईश्वर आहे, तर झाडं सुकली याच्यात बी ईश्वरच आहे ना. झाडं वाळली, झाडं फळाला आली, फळच येत नाहीत, तोही ईश्वर. फळं आहेत, तोही ईश्वर. पाऊस पाडतो ते म्हणले ढगफुटी झाली, ढग बी तोच आहे, फुटलेला बी तोच आहे, पाणी बी तोच आहे, खाली येऊन जमिनीवर आदळल्या वाहत घेऊन जाणाराही तोच आहे. ते म्हणले कसं काय? तर तो सारा त्याच्यातला अंतर्यामी तो आहे ना. आपल्याला उपाधी दिसते, म्हणजे ढग दिसतात, पाणी दिसतंय, दगडी दिसतात, घरं दिसतात, ह्या उपाध्या दिसतात मायाकृत. झाडं दिसतात तर मायेला पाहतो आपण, ईश्वराला कुठं पाहतो? हे झाड याच्यात ईश्वर आहे हे आपल्याला नजरच नाही. आपल्याला मूर्तीत देव आहे हे कळतं, ते बी कळतं, म्हणजे त्या ठिकाणी मानलेलं आहे की याच्यात ही पूजेची मूर्ती आहे ह्याला आपण. पण तो परमात्मा कसा आहे हे माहितीच नाही. पण सर्वांतर्यामी असं त्याचं ज्ञान नाही होत. सर्वांतर्यामी ज्ञान आहे असं जर कळालं तर तो जे आहे ते तोच आहे. आता हे फल सुकत चाललेलं आहे, तो काय? हा उपाधी आहे ना, ती उपाधीचा विचार घेऊन, पण त्यातला जो परमात्मा आहे तो तसाच आहे. म्हणून सृष्टी निर्माण करताना अनेक पदार्थ निर्माण केले तर तोच, आणि पदार्थ नाश झाले तर तोच. मग नाश झाल्यावर त्याचा नाश झाला का? नाही. त्याची उत्पत्ती झाली का? नाही. क्रियात्मक बदल मायेतून घडून आले. आणि ही संपूर्ण मायामय उपाधी जीवाला नजरेला मात्र ते तशी नाही येत. तर मग त्या आमची नजर कशावर आहे की काही फुलं सुकली, काही फुलं ताजी आहेत, याच्यावर आमची नजर आहे. आणि म्हणून ते जीव दुःखाला कारण झालेलं आहे. द्वैत कसं निर्माण झालं पहा ना. का म्हटले वा हार आणायला सांगितला, का हो सुकलेलाच हार घेऊन आला तुम्ही? म्हणजे त्याला सुकलेला हार आणि टवटवीत हार याच्यातला भेद कळतो त्याला, आणि तेच द्वैत आहे. आणि सुकलेली फुलं आणि टवटवीत फुलं हा ईश्वर स्वरूप आहे. म्हणजे ईश्वर तर असा नाही कळत का आम्हाला? चला, तेव्हा मी सृष्टी निर्माण करावी हा संकल्प कोणाचा झाला? आणि तो त्याच्यात स एतान लोकान संकल्पेन असृजत. तर त्याने हे सर्व लोक संकल्पाने निर्माण केले. त्याने काय केले? हे निर्माण केले. वा, त्या ठिकाणी काय केलेले? सगळे संकल्पाने निर्माण केले. हा कोणता काळ झाला? भूतकाळ. निर्माण केले, करून झाले ना त्याचे, करीन आणि निर्माण केले. तर असृजत हे पद येतं तिथं. अशी शंका येईल कोणाला की असृजत म्हणजे निर्माण केले नाही असं म्हणा ना हो महाराज. तर असं नाही, तर असृजत पदाचा अर्थ निर्माण केले असा होतो, हे लक्षात ठेवा. आणि सृजाय म्हणजे करीन असा अर्थ आहे त्याचा. तेव्हा स एतान लोकान संकल्पेन असृजत, हेच त्याने सर्व लोक संकल्पाने काय केले? निर्माण. इति कुठं आलं? ते ऋग्वेदाच्या ऋचा आहेत की बहुवृचा आहुहू. तर बहवृचा आहुहू, तर ऋग्वेदामध्ये अशा प्रकारची ऋचा आलेली म्हणून सांगतात, म्हणजे श्रुती आलेली आहे. बहुवृचा या पदाचा अर्थ ऋग्वेदाचे अध्ययन करणारे असा अर्थ घेतलेला आहे त्यांनी. बहुवृचा आहू म्हणजे सांगतात. आहू पदाचा अर्थ आहे सांगतात. कोण सांगतात? ऋग्वेदाचं अध्ययन करणारे सांगतात. हे ऋग्वेदामधले बरोबर आहे. ऋग्वेद हा त्यातलाच आहे. कोणती उपनिषद आलं? हे ऐतरेय उपनिषद आलेलं. पुढे वाचा ना. आता यावरती असलेले ऐतरेय उपनिषदाचे पहिलेच वाक्य येथे अर्थतः घेतात. श्लोक सांगितलाय, आत्मा वा इदमग्रे भूत स ईश सृजायति संकल्पेन सृज लोकान
सो एतानि ते प्रभवृचाः हम्म. अन्वयार्थ सांगितलाय अग्रे इदम आत्मा वै अभूत सृष्टीच्या पूर्वी हे सर्व जगत आत्माच होते अहम सृजे सृष्टीच्या पूर्वी हे जगत आत्माच होते, म्हणजे जगत नव्हतं. मग कोण होता? आत्माच होता. मग आत्माच होता, तर मग आपण आत्तापर्यंत आत्ता ज्या स्थितीमध्ये आपण आहोत या स्थितीत आलो कसे काय? तर म्हणले मग पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. आणि मग तिथे एक ढालगस, याचा अर्थ आहे माया, ही आली. मायेमध्ये चैतन्य तर अगोदरचंच होतं व्यापक, पण माया आली. तर इथं माया मानलेली आहे, हे लक्षात ठेवा. गणित सोडवण्यासाठी जसा क्ष मानला त्या पद्धतीने मांडली. म्हणून वेदांताच्या मुख्य सिद्धांतामध्ये जगत झालं नाही, सृष्टी झाली नाही. ईश्वर हा भाव जीवसापेक्षित आहे. जगत, जीवाने जगत पाहिलं आणि मग त्या जे जगत कोणी निर्माण केलं याला संगती ईश्वराकडून घेतलेली. मग तो ईश्वर कसा आहे? तर मग आपोआपच त्याचं वर्णन श्रुती काढली. कारण मग एक प्रमाण लागेल ना तुम्हाला, म्हणून तिथं श्रुती प्रामाण्य मानून संपूर्ण व्यवस्था लागलेली. आणि ज्या वेळेला आता जीवाला मोक्ष द्यायचा, तर मग जीवाला ईश्वर स्वरूप नाही केलं. मग जीवाला काय सांगितलं? तू तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जाऊ शकतोस, तुला जायचं असेल तर. तू जर दुःखाला कंटाळलेला असशील तर. जे दुःखाला कंटाळले नाहीत त्यांना मोक्षाची काय आवश्यकता नाही. कंटाळलेलेच नाही म्हणलं कशाला? म्हणजे ज्याला अजून आपल्या अंगात लय रग आहे, मग तुमचे रग दाखवत राहित सृष्टीमध्ये आणि जन्म घेत राहा आणि मरत राहा, काय अडचण नाही. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की बा नको ह्याच्यामध्ये सुटून जावं आता, तर मग तुम्ही काय होताल? स्वरूपाच्या घरात. म्हणजे स्वरूपाच्या घरात म्हणजे पूर्वी एक आत्माच होता. बस, म्हणजे तिथे गेली. पूर्वी एक आत्माच होता. हा म्हणजे पण आता तुम्ही जगात आहेत ना, जगात आपला खेळ कुठे चालला आहे? हा का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बसले गेले तुम्ही? नाही ना. हां, पण पूर्वी एक आत्माच होता. मग पूर्वी जर आत्मा होता तर आत्तासुद्धा आत्माच आहे. बस, दुसरं काही नाही. पुढे अहम सृजे इति म्हणजे काही नसताना एवढं मोठं तयार झालेलं आहे. काहीच नसताना पहिले शून्यच होते पाहिजे, त्याच्यानंतर एवढं सगळं झालं. आणि मग एवढं झाल्यानंतर ते म्हटले आता काय करायचं? तर म्हटले आता काही नाही, तर तुमच्या मनाने निर्माण केलेली ही सृष्टी तुम्ही लय करून टाका आणि मोक्ष स्वरूपाकडे जा. म्हणून सृष्टीत राहून ज्याला भोगाची इच्छा तयार झालेली आहे, भोग भोगावेत अशी इच्छा आहे, तो मनुष्य मुक्त होत नाही. ज्याला भोग भोगायचे बाकी आहेत तो मुक्त होईल का? नाही होणार. पण कितीही अध्ययन करा, पुष्कळ अध्ययन केलं, पुष्कळ चिंतन केलं तरी जीव मुक्त होणार नाही. कारण त्याला इच्छा आहे. आणि ज्याला इच्छा आहे कशाची? भोग भोगण्याची इच्छा आहे. कारण त्याचा विषय असा डोक्यात आहे की भोगामधून मला सुख प्राप्त होतं. भोग भोगला म्हणजे मला काय मिळतं? सुख मिळतं. असं ज्याच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे तो मनुष्य मुक्त होत नाही. ते म्हणले मग भोगामधून महाराज तर सुख मिळतं ना हो. तर ते भ्रमाने तुम्हाला प्राप्त झालेल्याचा भाग शास्त्र प्रतिपादन करतं. वास्तव तो पदार्थ जर सुखस्वरूप असता तर तुम्हाला तो का नित्य सुखस्वरूप भासायला पाहिजे, पण तो नित्य सुखस्वरूप दिसत. पत्नी सुखस्वरूप आहे असं म्हटलं तर पत्नी तुम्हाला थोडा वेळ पत्नी अशी दिसते आणि थोड्या वेळाने बोलायला लागली फडाफडा, म्हणजे काय झालं? ते म्हटले सोडून जातो बा घर आता. मग तुम्ही काय म्हणत होते? सुखस्वरूप आहे. तिचं डोकं फिरलं की ते झालं ना घोटाळापर्यंत. डोकं व्यवस्थित असेल तोपर्यंत ठीक आहे. ते म्हणले मग पत्नी सुखरूप आहे का दुःखरूप आहे? काय हे नाही, हे असं सगळं असंच आहे. मुलंसुद्धा तशीच आहे. जोपर्यंत तुम्हाला फेवरमध्ये तोपर्यंत ठीक आहे, आणि ती तुमच्या विरोधात गेल्यावर ते म्हणतात हे नसतं झालं तर परवडलं असतं. वस्तुस्थितीच आहे ती. म्हणजे त्याची ती भोगामध्ये जी आकृष्ट भावना आहे त्याच्यावरती कुठेतरी काय होतं आहे? आघात होताना दिसतात.
आणि तो त्याला सुटून जायचा उपाय दिला शास्त्राने, तर तो हा सुटून जाय ना, तो तिथं गुंतून राहतो. मग कोणाचं काही आपल्यापासून मागाशी ठरल्याप्रमाणे काही राहिलेलं नाही. तुमचा तुम्ही हिशोब पहा. मागचे ते म्हणले मागचे कधी येतील तेव्हा येतील, नाही तर नाही यायचे, कारण तो त्यांचा विषय येतो. बरं, त्यांच्यात आणि आपला तरी काय संबंध तरी आहे का? कोणाचा काडीचाही संबंध नाही आपला, घरच्यांच्याशी नाही, बाहेरच्यांशी नाही, कोणाशीच नाही. माझ्या अविद्येच्या नाशाचं मला पडलेलं आहे आणि ते आपण करावं आणि आपण निघून जावं, विषय संपला. बरोबर काका? सांगा पुढे. अहम सृजे इति सहा इक्षर हां मी आता सृष्टी करावी हां. असे त्याने आलोचन केले. बर. तो एका लोकां संकल्पेनं असृजत हां त्याने हे सर्व लोक संकल्पाने निर्माण केले. बस, संकल्पाने म्हणजे त्याच्या संकल्पाने निर्माण झाले. बरोबर आहे ना? तर त्याने काय त्याचे काय हात शिनलेत का सृष्टी निर्माण करायला? आम्हाला घरं बांधायला हात शिनले, दगडी उचलतोय, पाणी मारतोय, घरावर जाऊन पाणी मारतोय. ते घर निर्माण झालं की ते पहा ना लोक कशी करतात. ते का हो काय असं पाणी मारायचं काम आहे माझ्याकडे असं. म्हणजे तुम्हाला घर बांधायचं असेल तर हात या शरीर झिजवावं लागतं. त्याचं काय झिजलं तेव्हा त्यांनी निर्माण केलं, त्याने संकल्प केला की असा. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण तुकोबराय म्हणतात. मग त्याचा संकल्प सत्यत्वाला आला. आमचे संकल्प सत्य नाहीत. म्हणजे प्राणी कर्मानुसार सृष्टी निर्माण करावी ही त्याची संकल्पना अशी ना आहे बरं का? बिलकुल. हा प्राणी कर्म सापेक्ष सृष्टीची उत्पत्ती करतो अशी संकल्पना अशी आहे. मग आता त्यात काय जीवाची कर्म कामच करत नाहीत असं नाही, पण ते त्याचं वैयक्तिक कर्म झालं. पण सृष्टीच्या निर्मितीला ईश्वरच कारण झाला आणि त्याच्यात कर्माचे भोग ईश्वराने निर्माण केले आणि तो कर्म करता झाला. आणि ही शंका आता विचारसागरात आलेलीच आहे तुमची, केव्हापासून पहिलं कर्म कोणतं? तिथं त्याचं उत्तर काय दिलेलं आहे? अनादि असं आहे. पुढं इति बहुवृक्षाः आहुः असे ऋग्वेदाचे अध्ययन करणारे म्हणतात. प्रकाश सांगितलाय पूर्व श्लोकास्त वाक्याप्रमाणेच हे काय? आत्मा वा इदम एकम एव अग्र आसीत न अन्यत किंचित न आमिषत स इक्षत लोकान सृजान लोकान न असृजा इति. ऐतरेय उपनिषदातली श्रुती सांगितली आहे. खाली अर्थ काय दिलाय का वाचा. वाक्य ही हा म्हणजे हे वाक्य सुद्धा हे वाक्य सुद्धा अद्वितीय परमेश्वरच जगत निर्माण करतो. इदम एव अग्र आसीत म्हणजे न अन्यत, ते सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी अजिबात अन्य काही नव्हतं, किंचित सुद्धा नव्हतं. आणि मग तो ईश्वर हा सृष्टी निर्माता झाला, त्याने सृष्टी निर्माण केली. सृजय आत्ताच आलेले इक्षत लोकान न नो असृजा इति. तर त्याने मग नंतर काय केली? सृष्टी निर्माण असृजत इति. त्याने सृष्टी निर्माण केली, नंतर त्यांनी निर्माण केली, पूर्वी काही नव्हतं असं ऐतरेय उपनिषदातली श्रुती सांगितलेली. इदम इदम या शब्दाची व्याख्या पूर्वी एकादश इंद्रिये युक्त्या शास्त्रुणापी म्हणजे हे दुसऱ्या प्रकरणातला 18वा श्लोक आहे. तर तिथं व्याख्यान करताना असं म्हटलं शब्दाची व्याख्या दिलेली आहे. जे 10 इंद्रियांना प्रत्यक्ष होतं, एकादश इंद्रियांना 11 इंद्रिय झाली ना मनासहित. तर 11 इंद्रियांना नंतर अनुमान प्रमाणाच्या द्वारे, नंतर शास्त्राच्या द्वारे असा विषय दिलेला आहे. पाठीमागे जाऊन पहा. म्हणजे हे जगत ज्ञात होते. आपल्याला जगत कसं कसं कळतं? मनासह 11 इंद्रियांनी अनुमानाने व शास्त्रानेही जेवढे म्हणून जगत ज्ञात होते ते सर्व इदम शब्दाने सांगितले आहे. तर जेवढं इदम पदाचा अर्थ मागं दिलेला आहे. तर इंद्रियांच्याद्वारे दिसणारं अनुमान प्रमाण शास्त्राने प्रतिपादन केलेलं हे याला इदम जगत असं म्हटलेलं आहे. इत्यादी श्लोकात केलेली आहे ती पाहावी. ठीक आहे. या सृष्टीच्या पूर्वीचा काल
म्हणजे पूर्वसृष्टीचा प्रलय काळ होय हे उघडत आहे. या सृष्टीचा पूर्वीचा काल म्हणजे पूर्वसृष्टीचा प्रलय काळ. कारण सृष्टी कशी आहे? अनादी. सृष्टीसुद्धा कशी आहे? प्रवाह रूपाने अनादी आहे. असं म्हटलं ना, अनादी पदार्थात हाही एक प्रवाह सांगितला आहे अनादीचा, की सृष्टीसुद्धा प्रवाह रूपाने अनादी आहे. मग ही सृष्टी निर्माण होण्याच्या आधी काय होतं? म्हणले पूर्वी पहिली सृष्टी. मग त्या सृष्टीचं काय झालं? म्हणजे प्रलय झाला. प्रलय झाला म्हणजे काय झाला? अव्यक्तात गेली ती. ती पुन्हा अव्यक्त स्वरूप झाली. आणि म्हणलं मग उत्पत्तीला सुरुवात झाली तर ती व्यक्त रूपात परत आली. आपल्याला जसं स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये गेलो, स्वप्न मोडलं, जागृतीत आलो, जागृती मोडली, सुषुप्तीत गेलो. अशाच प्रकाराने ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा हे बदल घडताना दिसत आहेत. कारण त्यालासुद्धा त्या तिन्ही देहामध्ये तो राहतो आहे. तर मग त्याच्यात मग या सृष्टीचे उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे तिन्ही गोष्टी त्याच्याकडूनच अपेक्षित आहे. ज्याने निर्माण केली त्याने मोडावी. आपला काय संबंध आहे ह्याच्याशी? मग तो काय करतो? पूर्वीची सृष्टी जी अव्यक्तात गेली त्याला व्यक्त करण्यासाठी नवीन सृष्टी उत्पन्न करतो. आणि प्राणीकर्म सापेक्षित मात्र. प्रलयकाली जी सृष्टी सत संज्ञक आत्मरूपात लीन झाली होती तीच प्राण्यांची कर्मे फलोन्मुख झाली असता आत्म्याच्या इच्छाद्वारा पूर्वीप्रमाणेच व्यक्त झाली. आत्म्याच्या म्हणजे जीवात्म्याच्या. आत्मा नाही तो आत्माच करतात. आत्म्याचे दोन प्रकार, एक अधिष्ठान स्वरूप आत्मा आणि आध्यस्थ स्वरूप. आता त्याच्यातला जीवात्मा, हा जीवात्मा त्याला इच्छा असते. आत्म्याला इच्छेचा अभाव आहे. सृष्टी नामरूपाने व्यवहाराला योग्य झाली की आत्म्याचे प्रकार केलेले आहेत. इथं नाही आले ना अजून. पुढे गौण आत्मा, मिथ्या आत्मा आणि मुख्य आत्मा हे आत्म्याचे प्रकार आलेले आहेत. पुत्रैवय आत्मा अशी श्रुती वेदाचे. पुत्राला आत्मा म्हटलेलं आहे. पित्याचा पुत्र हा आत्मा असतो. हां, मग कारण त्याच्यात त्याचा प्रेम असतं. पण तो गौण आत्मा, तो गौण आत्मा झाला. आणि प्रत्यक्ष शरीर हा काय झाला? मिथ्या आत्मा झाला. आत्माच आहे पण तो मिथ्या. आणि मुख्य आत्मा पुढे आतमध्ये आहे. व नामरूपांचा सत्स्वरूपात लय झाल्यामुळे ती व्यवहाराला अयोग्य झाली की तिचा प्रलय झाला असे म्हणतात. बरोबर. नामरूपांचा सत्स्वरूपात लय झाल्यामुळे ती व्यवहाराला अयोग्य झाली म्हणजेच लय झाला म्हणजे प्रलय झाला. आणि प्रलयानंतर पुन्हा एकदा प्राणीकर्म सापेक्षित पुन्हा सृष्टी निर्माण होईल. का? मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, तुम्ही ना आता आपण ज्याच्यात धडपड करतो ना, एवढी धडपड करायची काय कारण आहे? ते म्हणले महाराज पैसे कमवायचे. पण पैसे कमवण्यासाठी तुम्ही पुण्य निर्माण करा, तुम्हाला जर इच्छा असेल तर. जसं आता मुकेश अंबानीच्या घरात जन्माला येणारं बालक म्हणजे त्याचं नातवांड हे काय काय करेल कामं? कोणत्या शिक्षणाची गरज आहे त्याला? काहीच नाही. कारण तो तर उपजतच अब्जाधीशांचा अब्जाधीश असेल. त्याचा फक्त जन्म घ्यायचा आहे. पण तुम्हाला एंट्री नाही का? तुम्हाला काय एंट्री नाही तिथे? मग त्याने काहीच करायचं नाही, कुठे जायचं नाही, काय करायचं नाही, काहीच करायचं नाही. मग एवढं पुण्य सोपी गोष्ट आहे का? त्यांनी पुण्य म्हण तिथे जे जे जन्म घेतात ते असे. आणि मग ते सकामता पाहिजे बघ का त्याच्यात. सकामी पुण्य आहे ते. आणि मग तिथे आलं की तिथे जन्म घेतला त्याने. आणि इथे आम्ही काम करून करून मेलो तरी म्हटले वर्षा मरच तर 10-20 कोटीसुद्धा तयार व्हायना. तो 10-20 कोटी झाली का प्रॉपर्टी तयार? 10-20 कोटीची काय बनवली का? काय लय खटापटी केल्या. तुमच्या 10-20 कोटीला विचारतो कोण? तुम्ही एक काम करा ना, पुण्य निर्माण करा आणि डायरेक्ट बिल गेट्सच्या घरात जन्माला जा. आहे का नाही? हे खरं आहे का नाही? इकडे धडपड किती केले ते काहीच व्हायना ना. हे जगत कशावर चाललंय हे तुम्हाला डोक्यामध्ये प्लॅनिंग करा आधी आणि मग त्याच्यानुसार आपलं काम करा. लोक जसे पाहतात ना जास्त पैसा कशात भेटेल,
जास्त पैसा कशात भेटेल त्याच्या फायली लोक शोधत बसतात. शेवटी आम्हाला थोडासा जास्त पैसे कशात लागतात. सगळ्यात जास्त पैसे आमच्याकडे आहेत. तुम्ही काय करा, पुण्य निर्माण करा आणि डायरेक्ट तिथं जन्माला जा, भोग भोगा आणि मरा परत. चल म्हणजे मरा हे नक्कीच. तात्पर्य सृष्टीचे उत्पत्ती प्रलय तिच्या व्यक्त अव्यक्त होण्यावर अवलंबून आहेत. याला भगवद्गीतेतला म्हणजे 8व्या अध्यायातला 18वा श्लोक सांगितलेला आहे. काय? अव्यक्ता भूतानी अव्यक्ता सर्व रात्रागमे प्रलीयन्ते अव्यक्तात् अव्यक्तः सर्व प्रभवन्त्य हरागमे रात्र्याग्रमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्तसज्ञके. असा श्लोक आहे. तर अव्यक्तानंतर पुन्हा व्यक्त आणि व्यक्तानंतर परत अव्यक्त अशा प्रकारचं हे चक्र चालू आहे. प्रभवन्ते हरागमे, जसा दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो त्याप्रमाणे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्र एव अव्यक्त सज्ञके. तर अशा प्रकाराने व्यक्त आणि अव्यक्ताचा खेळ चालू आहे. हां, तर ते भक्तीचा विषय दिला. हां, तर व्यक्त आणि अव्यक्त या गोष्टी आहेत. हां, आता ब्रह्मदेवाचं बी आयुष्य ठरलेलंच आहे महाराज. द्विपरार्ध आयुष्य जगलं की ते मरत आहे. ते बी दुसरा ब्रह्मदेवाला त्याचं तेवढं आयुष्य झालं की तेही मेला. म्हणजे ब्रह्मदेवाला हे मरतो. म्हणून हे कळालं पाहिजे की बा ब्रह्मदेवाला सगळ्यात मोठा जीव मानलेला आहे, देव नाही मानलेला, कारण तो मरत आहे. सगळ्यात मोठे कोणी होताल? तुम्हीच होताल, संत होताल तुम्ही. कारण ज्याला आत्ता वेळ आहे कशाला चिंतन करून घ्यायला आणि मोक्षाचा प्रवास, तुम्ही त्याच्यापेक्षा वरचढ होऊ शकता. कारण ब्रह्मदेव हा जर मेला तर जीव कोटीतच गेला ना, का ब्राह्मी स्थितीत गेला. हां, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुश्चित झणी जडो देसी. चला. ईश्वर जगाचे कारण आहे याविषयी तैत्तिरीय श्रुती ही प्रमाण आहे. अशा आशयाने तेथील वाक्याचा अनुवाद करतात. तर खालचा विषय आलाय, ईश्वर जगाचे कारण आहे त्याविषयी तैत्तिरीय श्रुती ही प्रमाण आहे. आता मागची कोणती झालती? ऐतरीय झाली होती. तर तैत्तिरीयचंही प्रमाण सांगतायत. तर ते नंतर पाहू. पुंडलिक कुठे? आत्मा. हां, आत्मा वा इदम एक मेक नाही, तिथं एक होईल. इदम एक एव अग्र आसीत न अन्यत् किंचित न किंचन बरोबर आहे शब्द, पण न अर्धा येईल. आणि अमिषत स लोकान न असृजा नुसृजात असृजा न असृजा इति इथपर्यंत ठीक. ऐतरीय उपनिषदातली श्रुती आहे. वा इदम एव अग्रासी ती श्रुती समांतर आलेली. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज.